आज आपण बनवणार आहोत 20 जणांसाठी परफेक्ट मेजरमेंट संग पावभाजी. बर्थडे पार्टी वगैरे असते किंवा काही पण आपल्या घरामध्ये सेलिब्रेशन असतं तर एक 20-25 जणांसाठी आपण पावभाजी आपल्याला बनवायची असते तर खूप जणांना मेजरमेंट माहीत नसतं. सो आपण आज तेच बघणार आहोत. बरोबर काय करायचं आहे तर घेतलेले आहे मी बीट घेतलेला आहे, गाजर घेतलेले आहे, फ्लावर घेतलेले आहे. फ्लावर अर्धा किलो घेतलेले आहे, बीट 2 घेतलेले आहेत मिडियम आकाराचे कट करून, गाजर 3 घेतलेले आहेत. नंतर मटर, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा आणि आलू 5 ते 6 घेतलेले आहेत. कांदे 4 ते 5 घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून, आणि शिमला मिर्च पण 4 ते 5 घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून. टोमॅटो पण 5 ते 6 घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून. आणि वाटाण्याच्या शेंगा जे आहेत ते आपण वाटाणे वगैरे आपल्या आवडीनुसार आपण जेवढे टाकू वाटलं तेवढे टाकू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे कुकरमध्ये आलू, फ्लावर आणि गाजर आणि बीट हे सगळं टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि वाटाणे टाकायचे. वरून हिरवे वाटाणे मस्त असते, हिवाळ्याचे मटार त्यात छान छान मस्त टाकायचे. फ्रोझन असतील तर फ्रोझन टाका. तर आपल्याला काय करायचं आहे, मध्ये टाकायचं आहे आता पाणी, आणि पाणी थोडं भाजीच्या वरच राहू द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पावभाजीमध्ये नंतर पाणी ॲड करायला लागू नये. याच्यामुळे थोडंसं पाणीमध्ये जास्त ॲड करायचं आहे. आणि याच्यात आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या मारून घ्यायच्यात. एकदम मस्त अशी मऊ मऊ भाजी आपली पूर्ण शिजली पाहिजे. चला ते तोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण इकडं मसाला आपला रेडी करून घेऊयात. इथं मोठं एक घेतलेलं आहे भांडं मी, त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तेल. तेल चांगल्या प्रकारे मस्त कडक असं गरम झालं की मध्ये जिरे टाकलेले आहेत. एक 3 ते 4 चमच, मोठे 3 ते 4 चमच जिरे घेतलेले आहेत मी. नंतर थोडासा लसूण टाकलेला आहे मध्ये, मी जास्त टाकलेलं नाही आहे लसूण. आणि हे चांगल्या प्रकारे मस्त लसूण वगैरे तेलामध्ये असा फ्राय झाला की लगेच याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत मटर. एक अर्धा वाटी घेतलेले आहेत आपले वाटाणे जे असतात हिरवे वाटाणे, ते तेलात टाकायचे म्हणजे चांगले फुटतात आणि मस्त असे सॉफ्ट होतात. आणि नंतर आपले कांदे घेतलेले आहेत 4 ते 5 मिडियम आकाराचे असे बारीक बारीक कट करून घेतलेले. ते चांगले मस्त असे परतत राहायचे, छान असं मिक्स करायचं त्याला तेलामध्ये. लसूण वगैरे जे आहे ते सगळे एकत्र पूर्ण झालं पाहिजे. नंतर 4 ते 5 जे आहे ते शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या पण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्या पण चांगल्या मस्त असं तेलामध्ये वरी खाली परतत आपल्याला घ्यायचं आहे. वरी खाली मस्त असं परतून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, कारण मीठ टाकल्याने मी तुम्हाला आधी पण खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मीठ टाकल्याने कांदा किंवा जे आपण भाज्या वगैरे टाकतो पटकन शिजतात भाज्या. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, छान असे कांदा जे आहे ते मस्त त्याच्यात मीठ टाकायचं म्हणजे कांदा छान असा मस्त फ्राय होऊन जातो. ते चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर लगेच मी टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो पण मी 4 ते 5 असे घेतलेले आहेत मस्त मिडियम आकाराचे बारीक बारीक कट करून ते ॲड करायचे. ते चांगल्या प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला. आणि लगेच मध्ये ॲड करायचं आहे काश्मीरी रेड चिली पावडर. अर्धा वाटी काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे मी 20-25 जणांच्या मापाने. नंतर टाकलेला आहे मध्ये 50 ग्रॅम पावभाजीचा मसाला. 50 ग्रॅमचा डब्बा भेटतो, ते पूर्णमध्ये जे आहे ते पावभाजीचा मसाला आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं टोमॅटो, कांदा वगैरे जे आहे, शिमला मिरची सगळं सॉफ्ट व्हावं म्हणून थोडंसं मध्ये पाणी टाकायचं आहे. 2 ग्लासमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. एक छोट्या आकाराचे 2 ग्लास जे असतात ते टाकलेले आहे मी पाणीमध्ये. ते टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं. एक 4 ते 5 मिनिट झाकून ठेवायचं जेणेकरून आपला टोमॅटो जे आहे ते एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि छान पूर्ण एकत्रित ते सगळं येऊन जातं. हे सगळं झाल्यानंतर मस्त बघा आपलं तेल कसं छान असं वरी आलेलं आहे ना. आता आपल्याला काय करायचं, पोटॅटो मॅशर जे असतं आपलं पावभाजी ते असं काही पण मॅश करायचं, पोटॅटो मॅश करायचं ते घ्यायचं. आणि त्याच्याने चांगल्या प्रकारे असं जे भाज्या वगैरे आहेत आपल्या कांदा टोमॅटो जे ते पूर्ण मॅश झालं पाहिजे असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलं ना तुम्ही की नंतर ती भाजी एकत्रित येण्यासाठी जास्त असं आपल्याला कष्ट नाही लागणार की त्याला पूर्ण एकत्र मॅश करा म्हणून. नाही तर टोमॅटोचे वगैरे एखादा तुकडा वगैरे राहिलेला असेल तसंच ते मोठा मोठा दाताखाली येतो, सो ते चांगलं नाही लागत. सो आपला मसाला आता पूर्ण हे झाला. याच्यामध्ये नंतर मी 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या होत्या कुकरमध्ये. आपण जे सगळं मिश्रण एकत्र केलं होतं त्याचा गॅस बंद केला, ते काढलं आणि चांगल्या प्रकारे फक्त मॅश करून घेतले पोटॅटो मॅशरने. मग त्याच्यामध्ये मी काही ॲड केलेलं नाही आहे. आणि हे सगळं आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. एक छान अशी उकळी द्यायची मस्त. आणखी मीठ वगैरे बघायचं चव्यानुसार लागतं का ते. कोथिंबीर टाका छान अशी, आणि लिंबू पिळा आणि बटर टाकायचं आहे मध्ये. आपल्याला बटरचा एक तुकडा टाकायचा आहे. बटरची मी क्लिप घ्यायची विसरले, सो एक बटरचा मोठा तुकडा टाकायचा आहे. आणि पावभाजी बटरमध्ये मी केलेली नाही आहे, थोडंसं तेलच घेतलेलं आहे. आपण बटरमध्ये पण करू शकतो. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.